मंडळी, बघता बघता नववर्षाला प्रारंभ झाला आणि या नववर्षाच्या पहिल्या महिन्यातले तब्बल 9 दिवस निघून गेले आणि या नववर्षाचे 9 दिवस संपले असले तरी हे वर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धीचं जावं, आनंदाचं जावं ह्या सदिच्छा. नववर्षामध्ये नगरपालिकेचा कार्यभार हा सुद्धा नवनियुक्त नगराध्यक्ष प्रकाशभाऊ शेगोकार यांच्याकडे प्रशासनाने सोपवला असला तरी उर्वरित नगरसेवक यांच्या माध्यमातून नगरपालिकेवर नपोउपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य यांच्या निवडीची आता शेगावकरांना उत्सुकता लागली आहे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये नगरसेवक निवडीसाठी आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी झालेल्या लोकशाहीच्या या उत्सवात जनतेने आपल्या मतातून कौल दिला असून यावेळी शेगावकरांनी काँग्रेसला पसंती देत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाशराव शेगोकार यांना पसंती दिली, तर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या असलेल्या मित्र पक्षांना यावेळी या निवडणुकीमध्ये जास्त नगरसेवक निवडून आल्याने मोठा पक्षाचा बहुमान मिळाला. तर MIM या पक्षाने शेगावच्या राजकारणात पहिल्यांदाच 4 नगरसेवक निवडून आणले, तर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा 2 ठिकाणी आपले नगरसेवक पदाची दावेदारी कायम केली. तर शिवसेना शिंदे गटालाही 2 जागा मिळाल्या असल्या तरी त्या दोन्ही जागा निवडून आल्या, तर शिवसेना उभाटा गटाला फक्त एकाच ठिकाणी आपलं अस्तित्व कायम करता आलं. ही निवडणूक खरोखरच उत्सुकतेची होती आणि आता या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या पहिल्या सभागृहात दालनामध्ये जी बैठक होणार आहे त्याची तारीख प्रशासनाने निश्चित केली असून ती दिनांक 13 जानेवारीला घोषित होणार आहे. आणि याच दिवशी नगर परिषद उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची सुद्धा घोषणा करण्यात येणार आहे. यावेळेचं नगरसेवकांचं संख्याबळ पाहता एकूण 3 स्वीकृत नगरसेवक स्वीकारल्या जातील असा प्रशासनाचा निकष आहे. त्यानुसार इच्छुकांनी आपली उमेदवारी दाखल केली असून त्यांनाही याच दिवशी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतर दालनामध्ये पहिली बैठक संपन्न होणार आणि या सर्व कार्यक्रमाचं, या बैठकीचं आयोजन नगराध्यक्ष प्रकाशभाऊ शेगोकार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन या निवड प्रक्रियेसाठी प्रकाश शेगोकार हेच पीठासन अधिकारी राहतील असं मिळालेल्या सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हा कार्यक्रम राहणार आहे. तरी या नववर्षाच्या पर्वावर जनतेच्या हितासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना जे हितावह आहे त्यासाठी काम करतील याच माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळात समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक व नगराध्यक्ष पदांची कारकीर्द ही खरोखरच दर्जेदार जावो आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सर्व समिती सभापत्यांनाही माझ्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. तरी या नगराध्यक्षाच्या दालनामध्ये पहिली सभा ही 13 जानेवारीला होणार असून त्याची जय्यत तयारी ही प्रशासनाकडून झाली असली तरी यावेळी कोणाला कसा पदभार मिळतो आणि कोणाला कोणता समितीचं खातं मिळतं हा सुद्धा उत्सुकतेचा विषय आहे. परंतु मिळालेल्या नगरसेवकांच्या संख्याबळामध्ये जी विषमता आहे त्यामुळे नेमकी काय खेळी, कोणते डावपेच येथे मांडले जातात आणि त्यासाठी नेमकं काय राजकीय हालचाली होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सदर व्हिडिओ हा स्थानिक असलेल्या घडामोडीला अनुसरून जनसामान्यांपर्यंत व माझ्या वाचकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने बनवला. सदर व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल शतशः आभार. धन्यवाद.